आजच्या आपल्या या विचारमंथन कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक कॉम्रेड कारभारी उगले, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे, माझे मित्र विनयजी सावंत, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर सर्वांची नावं मी लिहून घेतलेली आहे. महेशराव आहेत, सदाशिव साबळे आहेत, गिरिजाताई पिचड आहेत, उत्कर्षाताई आहे, विजूभाऊ आहेत, जालिंदर वागचौरे आहेत, मच्छिंद्र धुमाळ आहेत, आमचे सगळे कम्युनिस्ट कार्यकर्ते आवर्जून आलेले आहेत, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे वगैरे सगळे मान्यवर नेते आहेत. सर्वांची नावं मी घेतली आहेत असं कृपा करून आपण समजून घ्या. सर्वच मान्यवर नेते, आपल्या सर्वांच्या वतीने मला देवठाणमधील सर्वपक्षीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त करायचे आहेत. आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आमच्या मनामध्ये ही परिषद होईल की नाही याच्याबद्दल नम्रपणाने सांगतो, काहीशी शासंकता होती. ज्यावेळी एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असतो त्यावेळी त्या पक्षाचे कार्यकर्ते हिरिरीनं तो पार पाडण्यासाठी काम करत असतात. पण ज्यावेळी सर्वपक्षीय आंदोलन असतं त्यावेळी मग सगळा गाव पाहून घेईल अशा प्रकारची भावना असते आणि त्यामुळे असे कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये अडचणी येतात. आम्ही आलो सगळेजण, महेशराव होते, बाजीराव दराडे होते, कॉम्रेड कारभारी उगले होते, विनयजी होते, आणि आम्ही प्रामाणिकपणाने त्यांना ही शंका व्यक्त केली की बाबा सर्वपक्षीय करतोय खरे, पण मग होईल का नाही. पण आज ज्यावेळी आपण इथे हा कार्यक्रम समाप्तीकडे नेतोय त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि हा अत्यंत सुरेख कार्यक्रम आज यशस्वी केला. एकदा मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. आमचे मित्र अरुणराव शेळके आहेत, सुधीर शेळके आहेत, तुळशीराम कातोरे आहेत, चंद्रमोहन निरगुडे, आता मगाशी भाषण त्यांनी केलं, आपले बाळासाहेब ताजने आहेत, जालिंदर बोडके आहेत, मागे बसलेले राम सहाने असतील, एकनाथराव असतील, तुमच्या सर्वांचं श्रीकांत आहे, मगाशी त्यांनी प्रास्ताविक केलं, जालिंदर आहे, शिवाजी पाटोळे आहेत, सर्व पक्षीय देवठाणच्या मंडळींचं मला आभार मानायचं आहे की अत्यंत ऐतिहासिक अशा परिषदेचं सुंदर असं नियोजन अगदी घरच्या कार्यक्रमासारखं तुम्ही केलं. त्याबद्दल नम्रपणाने जालिंदर भाऊ, दोन्ही जालिंदर भाऊ, सर्वांचं मला तुमचं अभिनंदन करायचंय, आभार व्यक्त करायचंय. मित्रांनो, महेशराव बरोबर म्हणाले, आंदोलनाच्या जागेवर असतं, पण काही परिषदा आपल्याला घ्याव्या लागतात ज्याच्यामध्ये विचारमंथन होईल, सुरेशराव भूमिका स्पष्ट होतील आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी त्यातून मार्ग मिळेल. आजची ही परिषद आयोजित करण्यामागे पुढची दिशा ठरवणं हा जसा मार्ग आहे किंवा जो उद्देश आहे, त्याचबरोबर मनामध्ये काही किलमिश आहेत, मळ आहे, तो सुद्धा दूर करण्याचा उद्देश सुद्धा आजच्या देवठाणच्या परिषदेमध्ये आहे. मनामध्ये किलमिश असतील, एकमेकाबद्दल अविश्वास असेल, नेतृत्वाबद्दल अविश्वास असेल तर माफ करावा मित्रांनो, कोणताही लढा यशस्वी होत नाही. आणि म्हणून माझ्या अत्यंत संक्षिप्त भाषणाचा काही वेळ मी हे किलमिश दूर करण्यासाठी खर्च करू इच्छितो. आमचे 2 पत्रकार इथे अत्यंत तळमळीनं बोलले आणि मी सगळ्या भाषणांमध्ये आपल्या ह्या पत्रकार मित्रांचं जाहीरपणाने अनेकदा अभिनंदन केलेलं आहे. त्यांनी जी भूमिका ह्या लढ्यामध्ये घेतली, आम्हा सगळ्यांना आपली प्रायोरिटी काय आहे हे लक्षात आणून दिलं आणि ते दोघंही बोलले. खरं तर ते सगळ्या पत्रकारांच्या वतीनं बोलले, आम जनतेच्या वतीनं ते या ठिकाणी बोललेले आहेत. काय तळमळ आहे त्यांची तळमळ आहे की काहीही करा, तुमचं राजकारण कृपा करून बाजूला ठेवा, एकत्र या आणि हा रेल्वेचा लढा एकोप्यानं यशस्वी करा, असं ते मांडतायत. हे पत्रकार जे मांडतायत ना, ते खरं तर पत्रकार म्हणून मांडत नाही आहेत. या तालुक्यातील जनतेची भावना काय आहे ते मांडतायत. ते वारंवार सांगतायत, तुमचं सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवा, एकत्र या आणि रेल्वेसाठी संबंध अकोल्याची एकजूट वापरा. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडेल की डॉक्टर, तुम्ही एकीकडे समर्थन करता सर्वपक्षीय लोकांचं, तुम्ही म्हणता त्यांचं ऐका आणि जरा राजकारण बाजूला ठेवा, आणि मोर्चा काढून गेल्यानंतर तिथे संगमनेरला सगळ्यात आक्रमक भाषण राजकीय तुम्हीच करता, असं कसं काय तुम्ही करता.
मित्रांनो, ही बाब समजून घ्या, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. लढ्याची पहिली अट आहे सर्वपक्षीय एकजूट. याच्याबद्दल अजित नवलेच्या तुमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका असून देऊ नका. सगळ्या पक्षांना एकत्र यावं लागेल, सगळ्या अकोल्याच्या नेत्यांना एकत्र यावं लागेल. त्याच्याशिवाय हा लढा यशस्वी करता येणार नाही. पण नव्यानं राजकारणात आलेल्या मित्रांना मला सांगायचंय की ज्यावेळी आपण सर्वपक्षीय एकजूट म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये चळवळीसाठी एक अर्थ समाविष्ट असतो. तो कोणता आहे तो समजून घ्या. तो न समजता सर्वांनी एकत्र येऊन लढा करण्याचा अर्थ उलगडणार नाही. सर्वपक्षीय एकजुटीचा अर्थ असतो खरोखर स्वार्थी राजकारण बाजूला ठेवा आणि रेल्वेसाठी जे जे करावं लागेल ते करा. आणि मग ते करत असताना स्वपक्षीय जरी आडवा आला तरी निधड्या छातीनं त्याला चुकलायस असं म्हणा. याला सर्वपक्षीय एकजूट म्हणतात. जालिंदर वाकचौर यांनी बरोबर उल्लेख केला. ते म्हणाले मी भाजपच आहे, पण ते म्हणाले भाजपचा मी नंतर आहे, पहिल्यांदा मी अकोले तालुक्याच्या मातीचा आहे. आणि त्यामुळे प्रसंगी सत्तेमध्ये भाजप आहे, भाजपच्या विरोधात लढावं लागलं. आणि माझ्या मनामध्ये मला प्रश्न पडला की आता मी काय करू. एका मिनिटाचाही विलंब न करता मी ठरवेल की मी तालुक्याच्या लढ्याबरोबर आहे. स्वतःच्या पक्षाच्या विरोधात सुद्धा ते म्हणाले ते उभे राहतील. आपल्याला हे ठरवावं लागणार आहे. माझ्या भाषणानंतर आणि त्या ठिकाणच्या आक्रमक याच्यानंतर त्याचं आउटपुट काय मिळालं त्याच्यावर मी नंतर बोलेल. परंतु अस्वस्थता काही लोकांमध्ये निर्माण झाली, ती दूर करण्याची गरज आहे. काही लोक असं म्हणाले की अरे हे काय चाललंय तुमचं, तिथे कशाला हे राजकीय भाषण, हे कशाला तुम्ही कोणाला अकाउंटेबल ठरवतायत, याची जबाबदारी त्याची जबाबदारी. मित्रांनो, आंदोलनाचा भाग आहे. आंदोलनामध्ये दोन फळ्या असतात. माफ करा, मोकळं बोलायचंय ना आज परिषद आहे. दोन फळ्या असतात. एक ते असतात आणि एक आपण असतो. ते कोण असतात? ते दुश्मन नसतात, ते वैरी नसतात, ते निर्णय घेणारे असतात. त्यांना निर्णय घेण्यासाठी तिथे निवडून दिलेलं असतं. आणि आपण सर्वपक्षीय हा निर्णय घ्या हा आग्रह धरणारे असतात. ते कोणत्याही पक्षाचे म्हणून तिथे नसतात, सत्तेवर असणारे असतात. आणि त्यांनी ठरवल्याशिवाय निर्णय होत नसतो. त्यांनी तो निर्णय घ्यावा यासाठी रेटा उभा करणं, चांगला शब्द जनरेटा आहे, तो रेटा उभा करणं हे आंदोलकांचं काम असतं. आणि ते करण्यासाठी मग महेश रावांनी जी उपमा दिली की आपलेच असतात समोर, श्रीकृष्ण होतो आपला कधीतरी आणि अर्जुन पण होतो, आणि कसं चालू शस्त्र अशी द्विधा होते. त्यातही जो टिकतो तो आंदोलक आहे, त्यातही जो हलत नाही तो आंदोलक आहे. आणि म्हणून मित्रांनो, वैर नाहीये विखे पाटलांबरोबर. परत या चौकात सांगतो, राजकीय भूमिका काय असेल ते वेगळं आहे. वैर नाहीये थोरात साहेबांबरोबर, वैर नाहीये देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर. ते निर्णय घेणारे आहेत, ते त्या बाजूला उभे आहेत. आणि म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचं काम हे आमचं आहे. आणि म्हणून वाईटपणा घेतोय. हा वाईटपणा घेणं सोपं नसतं. त्यांच्या गुडमुख मध्ये असणं फायद्याचं असतं. विखे पाटलांना अजित नवले आपला वाटणं हे अजित नवलेच्या फायद्याचं असतं. देवेंद्र फडणवीसांना अजित नवले विनय सावंत आपला ऐकतोय असं वाटणं व्यक्तिगत फायद्याचं असतं. थोरात साहेबांना आम्ही त्यांच्या गुडबुक मध्ये असणं हे आमच्या व्यक्तिगत फायद्याचं असतं. ज्यावेळी त्या स्टेजवर आम्ही जाऊन तिथे बोलतो त्यावेळी आम्ही त्यांच्या बॅड बुक मध्ये जात असतो.
ती आमची व्यक्तिगत पातळीवर एक प्रकारची वैयक्तिक राजकीय हानी असते. आम्ही मोठे मोठे दुश्मन एक प्रकारचे आमच्या बोकांडी लादून घेत असतो आमची ताकद नसताना. कशासाठी? कारण ते निर्णय घेणारे आहेत आणि आपल्याला दबाव तयार करायचा ही भूमिका त्याच्यामध्ये असते. वरिष्ठ नेत्यांना याच्याबद्दलची कल्पना असते. विखे साहेबांना बरोबर माहिती आहे की हे वैयक्तिक लढाई नाही आहे, हे आंदोलनाचा भाग म्हणून ते करतायत. थोरात साहेबांना हे बरोबर आकलन असतं की हे काही व्यक्तिगत लढाई नाहीये, त्यांच्या आंदोलकांशी ते प्रामाणिक आहेत म्हणून ते ही लढाई करतायत. त्यांच्या मनात संशय नसतो. नव्याने राजकारणात आलेल्या मित्रांना मात्र हे आकलन नसल्यामुळे ते काहीतरी म्हण आहे, चहापेक्षा काय होतं, चहापेक्षा गरम होते आणि त्याची रिॲक्शन मग आपल्याला फेसबुक व्हॉट्सअपवर येते. वरिष्ठ नेते मॅच्युअर्ड असतात. याचं एक उदाहरण देऊन मी पुढे जातो. निळवंड्याचा अनेक वेळा उल्लेख झाला. मी माझ्या आयुष्यामध्ये मला वाटतं डॉक्टर आमदार किरण लहामटे आमचे मित्र आहेत, ते आता सत्तेवर 5 वर्ष होते, नंतर आता एक 2 वर्ष तरी झाले असतील तर ते परत 5 वर्ष सत्तेवर असणार आहे. त्यांच्या विरोधात जेवढी आंदोलनं मी केली नाही ना, त्याच्या 10,000 पट जादा आंदोलनं तुम्ही सगळे साक्षीला आहे. मधुकर पिचडांच्या विरोधात केलेला मी माणूस आहे. तुम्ही साक्षीला आहात. किती आरपारचा संघर्ष झालेला होता. कॉलेजच्या आंदोलनात तर इथून इथपर्यंतच सगळं डोकं फोडून टाकलं होतं आमचं. आणि तुळशीरामला सगळे पाठीवर वळ उठलेले आहेत. आणि एकनाथ आलाय घुसामध्ये घुसू आम्हाला ओलटू उचलो हाणलेला आहे. कॉलेजच्या आंदोलनामध्ये हाणलेला आहे का नाही, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. आणि पोखरकर साहेबांनी अजून प्रेस ठेवलेली आहे. रक्तभंबाळ ऍडमिट होतो आणि महेश नवले आणि विनय सावंत, अजित नवले जगलाय का वाचलाय म्हणून पाहायला आलेले होते. आरपार संघर्ष झालेला आहे मधुकर पिचडांबरोबर. परंतु ज्यावेळी निळवंड्याची लढाई सुरू झाली, आपण आरपार बोलत होतो आणि मी आता जरा वयामानामुळे कमी आक्रमक बोलतो. त्यावेळी काय बोलत होतो याच्या कॅसेट त्यावेळेच्या नसतील आता अवेलेबल. त्यावेळी व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं. त्यावेळेची आमची भाषणं काढून बघा. विनय खतरनाक असायचा, अरे तुरेशिवाय बात नसायची. आणि घुसायचं जेलमध्ये, तुरुंग, लाठ्या काठ्या, पार एकेरी चर्चा. पण निळवंड्याची लढाई चालू झाली, आम्ही गावागाव सभा घ्यायला लागलो आणि मधुकर पिचडांचा परबत नायकवाडींच्या माध्यमातून निरोप आला. ते काय पोरग गावागावात जाऊन सांगते मला ऐकायचंय. निळवंड्याच्या भिंतीच्या पायरीला हनुमाना महादेवाचं मंदिर आहे. तिथे त्यांनी सगळ्या इंजिनियरला बोलवलं. मी पोरगेसाच होतो, मला बोलवलं. आम्ही सगळे गेलो आणि ते असे समोर बसले होते. मी असं कोपऱ्याला बसलो होतो. नगरचे सगळे इंजिनियर बोलून आणले, असे सगळे बसवले. आणि त्यावेळचे नेते हे सगळे राष्ट्रवादीचे नेते सगळे पुढे बसलेले होते. मला आठवतोय तो प्रसंग. आणि ते एकेरीच म्हणाले, काय अजित काय म्हणतोय, जरा इंजिनियर बसलेत त्यांना सांग. तोच शब्द होता. गावागावामध्ये बाबळी खालचे इंजिनियर तयार झालेत. मग एकदा काय तुझं म्हणणं आहे सांग. गावागावातल्या लोकांचे डोके फिरवतोस. याच भाषेत होते तुम्ही, जालिंदर होते तुम्ही, याच भाषेत बोलले. आणि मी उठलो. मी ट्यूब घेऊन गेले होतो, एक गौंड्याची ट्यूब लेवल वळंब्याची बॅग मधून काढली आणि सगळे होते अधीक्षक इंजिनियर वगैरे. आणि त्यांच्या समोर सांगितलं मला काय म्हणायचंय, कशा प्रकारे वॉटर लेवल मेंटेन करता येते आणि जाऊ शकतात उच्चस्तरीयचे कालवे. हे वरिष्ठ लोक जे असतात ना, जे राजकारणात पुढे जातात, त्यांना हे संबंध माहित असतात की हा व्यक्तिगत स्वार्थ नाहीये, हे सामूहिक हिताचं काहीतरी बोलतोय. आंदोलक आहे, तो आक्रमक बोलणार, तो अकाउंटेबिलिटी निश्चित करणार, तो लोकांना पेटवण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार. ते त्यांना माहित होतं त्या पिढीला. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी माझं ऐकून घेतलं. त्यांनी कटाक्ष टाकला. अधीक्षक इंजिनियर होते, म्हणजे काय म्हणून राहिला हा माणूस, होऊ शकतं का असं. त्याच सभेमध्ये जाहीर. आणि त्याचे अनेक लोक आज साक्षीदार आहेत. तिटमे आले तिथे, माधवराव तिटमे तिथे विचारलं. ते अधीक्षक इंजिनियर आले, स्टेजवर उभे राहिले. ते म्हटले हा माणूस जो म्हणतोय हे होऊ शकतं. एकच शब्द बोलून तो माणूस थांबला खाली, अधीक्षक इंजिनियर. आणि पिचड साहेब उठले
मी विरोधक होतो. मी सांगितलं डोके फुटेपर्यंत आम्ही लढलोय. एकमेकाला काय सांगतो मी तुम्हाला, दररोज लढे होते. लढे कमी झाले आमचे. आता मी ते राज्यात गेलो आणि तिकडे काहीतरी करतोय. दर आठवड्याला एकदा आम्ही घुसायचो इथे आणि एकेरीशिवाय भात नसायची हो. काय संघर्ष होता तो तुम्हाला मी सांगतो. प्रचंड. कळसला तर पोलीस सोडले, 500 पोलीस त्या बाजूला गोळ्या घेऊन, आणि आम्ही SRP आणि आम्ही इकडून निघालेलो. थोरातांचे पोस्टर लावले होते इथे आणि पिचडांचे ते पोस्टर फाडलेत आम्ही भर चौकामध्ये की तुमच्या कालवे आम्ही इथे होऊ देणार नाही. तुम्ही होते सगळे साथीला. साधा संघर्ष नव्हता. तरी सुद्धा ते म्हणाले की हे पोरग काय म्हणतं हे पाहायला पाहिजे तपासून, आणि उभे राहिले आणि म्हटले मंत्रालयात बैठक लागेल, तुमची ट्यूब तिथं घेऊन या, आपण त्यांना समजून सांगू. आणि मंत्रालयात बैठक लागली आणि सगळ्यांच्या समोर 30 ट्यूब दाखवली. उच्चस्तरीय कालव्याची फिजिबिलिटी तपासण्याची तातडीनं कारवाई सुरू झाली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधलं नातं समजून घ्या. आम्ही जे लढतो हे आम्ही कोणत्याही माणसाच्या विरोधात नसतो. विखेंच्या विरोधात नाही, डॉक्टर लामटेंच्या विरोधात नाहीये, थोरातांच्या विरोधात नाहीये. आम्ही आमच्या मागण्यांच्या बरोबर आहोत. हे जरा कृपा करून समजून घ्या. आमच्या वेगवेगळ्या मित्रांना वेगवेगळे रोल दिलेले असतात. रोल असतात. हे मोकळं बोललं पाहिजे. मी संपवतो, लांबवत नाही. पण एकदा मळ निघून गेला की मग लढाई ताकदीने येईल. मी डॉक्टर आहे, डॉक्टर पण डॉक्टर आहे. आम्हाला महेशराव एखादा जखमी पेशंट आला आणि जखमचा लय वास येत असेल, खराब असेल, तर आम्ही पहिल्यांदा काय करतो? आम्हाला शाळेत ते शिकवलंय. ते म्हटले अँटीबायोटिक द्या, ऍडमिट करा, लय मोठं. पहिल्यांदा ती जखम साफ करायची, पेशंट रडेपर्यंत साफ करायची, म्हणजे मग जखम भरून येण्याची शक्यता वाढते. एकदम जोरात फसाफस घासायची. हे जोपर्यंत आपण मन साफ करीत नाही ना, तोपर्यंत पुढचा लढा होणार नाही भाऊ. आणि म्हणून व्यक्तिगत भांडण नाहीये. पिचडांनी भूमिका घेतली आणि उच्चस्तरीय कालवे झाले. आम्ही वाघ मारला हा इतिहास नाही लिहिला जाणार. आम्ही जेलमध्ये गेलो हा इतिहास नाही लिहिला जाणार. लिहिला इतिहास हा जाईल की मधुकर पिचडांच्या काळामध्ये उच्चस्तरीय कालवे झाले. हे नीट समजून घ्या विखे साहेब, हे नीट समजून घ्या खासदार वागचौरे साहेब. आणि सत्कार तुमचाच झाला. अजित नवलेला कुणीही फुल दिलेलं नाही, जालिंदर वागचौरेला नंतर फुल दिलं नाही. विनय सावंत जेलमध्ये होता आणि तो मित्र आमचा अजून कोण, तो संगारे आणि सुरेश भिशे. आम्हाला कोणीही फुल नाही दिलं. सत्कार कोणाचे झाले, क्रेडिट कोणाला मिळालं? साहेब तुम्हाला मिळालं, अभिनंदन आहे, तुमचं श्रेय तुम्हाला मिळालं. आता रेल्वे आली ना, सत्ताधाऱ्यांनाच मिळणार आहे, समजून घ्या. त्यामुळे किटली गरमवाल्यांना सांगतो, आम्ही जे करू राहिलो तुमच्याच साहेबांना फायदा मिळणार आहे, तुमच्याच साहेबांना क्रेडिट मिळणार आहे, आम्हाला नाही. आणि म्हणून थांबा, जरा थांबा, आम्हाला आमचा रोल करू द्या. आम्हाला कळतंय बरोबर की काय करायचंय ते. हा वाईटपणा आम्ही जो घेतोय, तुमचे व्यक्तिगत संबंध बिघडल्यावर आम्हाला त्रास होतो त्याचा. दुसऱ्या दिवशी मी अस्वस्थ होतो, मला वाईट वाटतं. मी भावनिक माणूस आहे राव, मला जे ओळखतात त्यांना माहिती आहे. दुसऱ्या दिवशी दिवसभर मला गोड नाही वाटलेला. मी बोललो कोणाला त्याच्याबद्दल, मला वाटत राहिलं यार मी याच्यावर बोललो, त्याला दुखावलं. वाईट वाटलेलं आहे मला. मी तुम्हाला सांगतो, मला आनंद नाही झाला तिथे जाऊन वाईट बोलण्याचा, नाही झालेला. पण हे करावं लागतं, त्याशिवाय आंदोलन पुढे जात नाही. अकाउंटेबिलिटी निश्चित करावी लागेल. हे बघा, शेवटाकडे येतो. ज्यावेळी आपण असं म्हणतो ना की आपल्याला राजकारण नाही करायचं असं ज्यावेळेस आपण म्हणतो ना, हे राजकारण करायचं नाही असं म्हणणं हे मोठं राजकारण असते. याच्यापेक्षा दुसरं मोठं राजकारणच नसते. राजकारण करायचं नाही म्हणजे विखे साहेबांच्या काळात रेल्वेचा रूट बदलला असं म्हणायचं नाही. राजकारण करायचं नाही म्हणजे थोरात साहेबांच्या काळात रेल्वेचं देवटांचं स्टेशन गेलं असं म्हणायचं नाही. असं करायचं नाही म्हणजे राजकारण आहे. आमचं जे झालं ते तुम्ही लोकांना सांगू नका. सांगितलं तर ते राजकारण. आम्हाला हे राजकारण करायचं आहे. जे खरं आहे त्याला खरं म्हणायचंय, जे खोटं आहे त्याला खोटं म्हणायचंय. आणि ज्याची जी जबाबदारी आहे त्याला ही तुझी जबाबदारी आहे हे वाईट वाटलं तरी त्यांना जाऊन सांगायचंय. हे सांगायचं की नाही भाऊ? सांगायला पाहिजे की नाही? सांगायला पाहिजे. 8 TMCचं धरण झालं, त्यातलं पाणी वाहून चाललेलं आहे.
त्याच्यातलं आम्हाला उच्चस्तरीयतून द्या, नाही दिलं तर तुम्ही जबाबदार, असं पिचडांना आम्ही सांगितलं. तोटा झाला का फायदा झाला तालुक्याचा? बरं, पिचडांचा पण काय तोटा झाला का फायदा झाला? त्यावेळेची पंचायत समिती आली ना त्यांच्या दोन्ही बाजूच्या निवडून, काही तोटा नाही झालेला त्यांचा. आणि म्हणून समजून घ्या, हे जे किटल्या गरमवाले आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही कॉमेंट पास करताना आम्ही ऐकत राहू, तुम्ही वाटेल ते बोलाल आणि आम्ही ऐकत राहू, तुम्ही व्हॉट्सअपवर काही कराल आम्ही ऐकत राहू. त्यांना अंगावर घेऊ शकतो, तुम्हाला पण तुमची जागा दाखवायची वेळ आली तर दाखवू शकतो, हे सांगावं लागेल. लढा जिवंत ठेवण्यासाठी सांगावं लागेल. सुधरा. ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुमचे नाव सूर्याजी पिसळाच्या यादीमध्ये येणार नाही, याची काळजी घ्या, याची काळजी घ्या. हे बाकीच्या नेत्यांबरोबर काय बोलायचंय ते आम्ही बोलू. मला वाईट वाटलं तरी समारोप करताना सांगायचंय जबाबदारी कोणाची आहे. हे जालिंदर आपले ते मच्छिंद्र भाऊ इथं बसले होते, तुम्ही सगळे आम्हाला जे सांगत होते ना त्याच्याशी मी सहमत नाहीये. मला हे सगळे सांगत होते की डॉक्टर आपण सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन लढा केला पाहिजे. म्हणलं कोणला घ्यायचं? ते म्हणले विके साहेबांना बरोबर घेतलं पाहिजे, थोरात साहेबांना बरोबर घेतलं पाहिजे, वाकचौरे साहेबांना बरोबर घेतलं पाहिजे. आम्ही कोण बरोबर घेणार आहे? आम्हाला काय कामाला ठेवलंय का तुम्ही बरोबर घ्यायला? अरे तुम्ही सत्ताधारी आहात, तुमचा हा तालुका आहे, तुम्ही याच्यावर नेते झालेले आहात, तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन नेतृत्व करा, ही खरी भूमिका पाहिजे. ही बैठक अजित नवलेने, मच्छिंद्र धुमाळने, विनय सावंतने आणि देवठाणच्या लोकांनी बोलवायची अपेक्षा ठेवू नका. ही बैठक कोणी बोलवायची आहे? काम करण्यासाठी ज्यांना निवडून दिलेलं आहे आणि जे निर्णय करणारे आणि अकोल्याचं हित, आपल्या परिसराचं हित ज्यांना राखण्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी नेतृत्व करायचं आहे. आणि आम्ही आमचे मतभेद विसरून त्यांच्या बरोबर राहणार आहे, हे नीट समजून घ्या. आमची काय ताकद आहे हो? मंडप टाकायचं 4 वेळा विचारावं लागत आहे, रिक्षा लावायची तर काल अजित नवलेने एक जबाबदारी घेतली, मच्छिंद्र तुम्हाला सांगावं लागत आहे तुम्ही अकोल्याची घेता का? यंत्रणा नाही आमच्याकडे, ताकद नाहीये. तहसीलदार आमचं, प्रांत आमचं मोर्चा काढला तरच ऐकते. पण तुम्ही सत्तेवर आहात, पालकमंत्री साहेब तुमची जबाबदारी आहे, खासदार साहेब तुमची जबाबदारी आहे, जे निवडून दिले त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या बरोबर राहील. हे मंजूर असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या वाक्यावर आणि या मुद्द्यावर. काय काय झालंय? भाऊसाहेब वाकचौरे, राजाराम, राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे या 3 पट्ट्यातले खासदार आणि हे ऐकलं जाईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि त्यांच्या समर्थकांपर्यंत आणि त्यांच्या मतदारसंघापर्यंत पण हे जाईल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद, तुम्ही निवेदन दिलं, तुमचा आभारी आहे मी. त्याचे फोटो पण आम्ही पाहिलेले आहेत. पण तेवढ्यावर जबाबदारी संपली. कृपा करून असं समजू नका, हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहे. तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही दिल्लीला पाठवलेले आहेत या मतदारसंघातून. आणि म्हणून कोणाची वेळ घ्यायची, कोणाला जाऊन भेटायचं, कोणाला निवेदन द्यायचं, प्रसंगी कोणाच्या विरोधात आंदोलन करायचं, हे तुम्ही ठरवा. आणि आंदोलन करावं लागलं तर पहिल्यांदा तुम्ही करा. तुमच्या मागे आम्ही आहोत, आमच्या मागे तुम्ही, हा शब्द आम्हाला ऐकायचा नाही. कारण तुमची जबाबदारी आहे इथली रेल्वे येणं आणि इथल्या लोकांना न्याय देणं, हे नम्रपणानं मला त्यांना सांगायचंय. पालकमंत्री साहेब, तुम्हाला तुमचे लोक काय सांगतात आमच्याबद्दल आम्हाला माहित नाही, पण आम्ही कोण आहोत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. 30,000 लोक अकोल्याच्या बाजार तळावरून चालत घेऊन निघालो, 30,000 पायी. आणि अकोले ते लोणी लॉंग मार्च होता. तुम्ही साक्षीदार आहे सगळे. आता परवाची गोष्ट सांगतोय, महाराष्ट्र भरातून लोक आले होते आणि अकोले ते लोणी लॉंग मार्च ठरला होता. आम्ही निघालो अकोल्यातून. हेच विके साहेब होते जे वारंवार फोन करत होते, मध्यस्थीसाठी करत होते की लोणी पर्यंत यायची गरज नाही, संगमनेरला जरा मिटू. आम्ही आलो. म्हटलं एकटे येऊन चालणार नाही,
3 मंत्र्यांच्या बरोबरच्या चर्चा आहेत. आदिवासी विकास मंत्री आणि कामगार मंत्री दोनही पाहिजे. निवडणुका चालू होत्या, ते यायला तयार नाही. मतदारसंघात काम आहेत म्हणाले. हेलिकॉप्टर दिले त्यांना सरकारने, दोघांनाही हेलिकॉप्टर दिले. एक सांगलीवरून, सांगली कोल्हापूरचे आमचे कामगार मंत्री सुरेश खाडे, आणि दुसरं नंदुरबारवरून गावित, आणि दोघांचंही हेलिकॉप्टर लँड झालं शिर्डीला आणि प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली. तुमचे लोक इथे येऊन काय तुम्हाला सांगतात आणि तुमचा शब्दप्रयोग काय अकोल्याच्या लोकांबद्दल? काय शब्दप्रयोग? शुद्धीवर नाहीच. डोक्यात परिणाम झालाय. तुम्ही कोणाबद्दल बोललात? एका उद्घाटनाला तुमचे चिरंजीव आले, सुगावच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला. त्यावेळी सुद्धा मी मेंदूचा डॉक्टर आहे आणि अकोल्याच्या लोकांना मेंदूच्या डॉक्टरची गरज आहे हे तुमचे चिरंजीव बोलले. आमच्या डोक्यात फरक झालेला आहे साहेब, झालेला आहे. या तालुक्याला रेल्वे मिळाली पाहिजे असा विचार आमच्या डोक्यात आल्यामुळे आमच्या डोक्यात फरक झालेला आहे. आमचं पाणी वाहून जातं डोळ्यात देखत, जमीन कोरडी राहते. आदिवासी भागातून लोक आले तिथे बघा, हे नामदेव भांगरे वगैरे लढतायत तिकडे. भंडारदऱ्याला प्यायचं हांडाभर पाणी द्या, या मागणीसाठी आमच्या डोक्यात फरक झालेला आहे. मला आजचं वातावरण कटू करायचं नाहीये, पण विखे साहेबांना मला सांगायचंय की अकोल्यात तुम्ही येताना ही माती आणि ही माणसं हे नीट समजून घ्या, आमचे रोल समजून घ्या. तुमच्याशी वैयक्तिक भांडण नाही. आणि यापुढे तरी आमच्या डोक्याबद्दल चर्चा करताना अजित नवले बद्दल नाही बोललो कोणी, त्यांना माहिती आहे मी काय आहे. ते कोणाबद्दल बोलले त्याच्याबद्दल मला बोलायला लावू नका, पण ते माझ्या सहकार्याबद्दलच बोललेले आहेत. इथल्या मातीतल्याच नेत्यांबद्दल, वेगळ्या पक्षाचे असतील त्यांच्याबद्दल ते बोललेले आहेत, आणि म्हणून मला राग आलेला आहे. ते माझ्याबद्दल असं बोलणार नाही हे मला माहिती आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतोय की आम्ही नियमित शब्द जपून वापरतो. अकोल्यात येताना तुम्ही जरा चांगल्या आपण एकमेकाबद्दल शब्द वापरले पाहिजेत, भूमिका समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही म्हणतोय तुम्ही पालक आहात, तुम्ही भूमिका घ्या. तुम्ही बैठका घेण्यासाठी, शिष्टमंडळ नेण्यासाठी ही तुमची जबाबदारी आहे. पालकमंत्री महोदय, तुम्ही आमचं नेतृत्व करायचं आहे. आपण 22 तारखेला तिथे बोट्याला सगळ्या लोकांना बोलावलं. अरे आम्ही कोण बोलवणार आहे? पालकमंत्री महोदय, तुम्ही पुढाकार घेऊन या सगळ्यांना एकत्र बोलवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधीचं शिष्टमंडळ दिल्लीपर्यंत नेलं पाहिजे. ते तुम्ही सोडून देता आणि इथे कॉमेंट पास करता. तुमचं अभिनंदन विनय सावंतांनी केलं, मलाही तुमचं अभिनंदन करायचंय मनापासून, कारण व्यक्तिगत भांडण नाही. परत परत सांगतो, अरे कोण आम्ही लय छोटी माणसं आहे, काय भांडणार विखेंबरोबर आणि थोरातांबरोबर आणि फडणवीसांबरोबर? काय फार 25-25, 50-50 किलोची आम्ही माणसं आहे. आम्ही काय त्यांच्याबरोबर खुन्नस घेणार आहे? अजिबात नाही. व्यक्तिगत काय भांडण नाही. साहेब, तुमचे समर्थक आहेत इथे, ते तुमचे समर्थक आहे, म्हणजे विखेंचे समर्थक आहे. काही लोक थोरातांचे समर्थक आहे, काही लोक अजून कोणाचे तरी समर्थक आहे. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही कोणाचेच समर्थक नाही. आम्ही आंदोलनाची प्रामाणिक आहे आणि आंदोलनाचे समर्थक आहे, आणि म्हणून तुमचं आणि आमचं भांडण आहे. बाकी काही भांडण नाहीये, बाकी काही भांडण नाहीये. तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे. तुम्ही शब्द दिला की रेल्वे देवठाण मधूनच जाईल. एकदा या शब्दाबद्दल टाळ्या आपण वाजून प्रस्ताव पास केला पाहिजे. पण साहेब, त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवावा का हा प्रश्न माझ्या मनात आहे. कारण 3 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अकोले ते लोणी लॉंग मार्च मध्ये ज्या मागण्या मान्य झाल्या, कागदावर लेखी दिलं, मिनिट्स निघाले, त्यापैकी 2 मंत्र्यांनी शब्द पाळलेत. कामगार मंत्र्यांनी शब्द पाळला आणि बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम योजना सुरू झाली. आदिवासी मंत्र्यांनी शब्द पाळला आणि त्यावेळी जंगल जमिनीच्या नावे करण्यासाठी एक मास्टर प्लॅन देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये तयार झाला. त्याची अंमलबजावणी होऊन ती लढाई काही प्रमाणात पुढे गेली. पण विखे साहेब,
तुम्ही मान्य केलेली एकही लॉंग मार्चची मागणी तुमच्या नेतृत्वाखाली असताना सुद्धा प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तुम्ही देवठाणच्या सभेत शब्द दिला, धन्यवाद. लॉंग मार्चच्या वेळी दिलेल्या मागणीची पुनरावृत्ती होऊन देऊ नका, तो शब्द पाळा, ही विनंती देवठाणच्या चौकात मला करायची आहे. निवडणुका आहेत आता लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. तोपर्यंत सगळ्याच नेत्यांना असं म्हणावं लागणार आहे की रेल्वे अकोल्यातूनच जाईल आणि देवठाण आणि बोट्यालाच थांबा होईल. पण आम्ही येडे जरी असलो, आम्हाला मेंदूच्या डॉक्टरची गरज जरी असली, तरी आम्ही एवढे येडे नाही आहोत की तुम्ही पुढच्या वड्यात चालायला लावाल आणि आम्हाला काही कळणार नाही. विनय सावंतांनी मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे. ते काय म्हणाले, बजेटरी प्रोव्हिजन जर रेल्वेची झाली नाही तर 1 वर्षभर परत काहीच होणार नाही. भावांनो, काहीच होणार नाहीये. 1 वर्षभर आंदोलन होतील, आमची भाषणं होतील, मोर्चे होतील, पण काय होणार नाहीये. त्यामुळे विखे साहेब, तुमचा शब्द या चौकात तुम्ही दिलाय, तुमच्या मारुतीच्या मंदिराच्या समोर दिलेला आहे, तिथेच सभा झालेली आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे की आता हा शब्द यशस्वी करायचा असेल तर निवडणूक होऊन जायपर्यंत वाट पाहता येणार नाही. फक्त एक भेट घेऊन, फोटो काढून फेसबुकवर टाकून प्रश्न सुटणार नाही. जालिंदर भाऊ, बजेट मांडलं जातं 1 फेब्रुवारीला, सेंट्रल बजेट, आणि त्याच्या आत एंटरिम जी मान्यता आहे मंत्रिमंडळाची ती 21 दिवस अगोदर घ्यावी लागते. फडणवीस साहेबांनी पुस्तक लिहिलंय, मला नाद आहे सगळ्यांचं वाचायचा, अर्थसंकल्प कसा वाचावा. मी त्यांच्या सभेत त्यांच्या समोर एकदा फडणवीस आणि आम्ही होतो सगळे, फडणवीस साहेब आणि बच्चू कडू वगैरे, त्यांना सांगितलं तुमचं पुस्तक वाचलं, त्यातूनच सांगतो तुम्हाला 30 जून 2026 करावी लागेल कर्जमाफीची तारीख. मोकार राहा काळ, त्याच्यावर पण लय कॉमेंट लोकांच्या. पण त्यांनी मान्य केलं की डॉक्टर बरोबर बोलते. आता परत सांगतो, 1 फेब्रुवारीच्या आत विखे साहेब निर्णय झाला तर तुमचा शब्द खरा ठरला असं आम्ही मानू. जर नाही झाला तर चल पुढच्या वाड्यात, याच्यापेक्षा तुमच्या शब्दाला किंमत नाही असं सिद्ध होईल. माझा शब्द खोटा ठरो, विखे साहेबांचा शब्द खरा ठरो, आणि हत्तीवरून मिरवणूक विखे साहेबांची निघो, रेल्वे स्टेशन अकोल्यात हो, देवठाणला हो, बोट्याला हो, अशी आमची इच्छा आहे. तारीख किती, डेडलाईन किती, 1 फेब्रुवारी 2026. 2026. त्यामुळे विखे साहेब तुमचा शब्द खरा ठरू. शेवटचं एका वाक्यात बोलून संपवणार. एका वाक्यात म्हणजे बॅलन्स करावं लागत मला. हे मार्क्सवादी माणसं आम्ही, आंतरविरोध आम्हाला बरोबर कळतो, ते पाठ असल्याशिवाय आम्हाला कोणी पक्षात घेत नाही. थोरात साहेब मगाशी काहीतरी म्हटले आणि ते म्हटले की काय डोंगरानं अमक्या अमक्याने. थोरात साहेब, तुम्ही आमचे नेते आहात, मी परत सांगतो. अरे मला परत महाविकास आघाडीच्या बरोबर बसायचंय. मी एका राज्याच्या पक्षाचा सचिव आहे, आमच्यामध्ये सचिव हा अध्यक्ष स्तराचा असतो, त्यांच्याच बरोबर मला बसायचंय राजो. त्यांच्या बरोबरच आता पुढच्या वाटाघाटी करायच्या आहेत. आमची गावीची जागा ते सोडताय का नाही, आमच्या डहाणूची जागा सोडताय का नाही. दुश्मनी नाही आहे थोरात साहेबांबरोबर आणि करून नाही भागणार आम्हाला. पण तुमचं परवा दिवशीचं वाक्य जे आहे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज झालेला आहे असं मला नम्रपणाने वाटतंय. तुमचे 2 भाषणं मी ऐकलेले आहेत आणि तुम्ही काय म्हणालात, न्या अकोल्यातून वगैरे न्या, मग काय दऱ्याखोऱ्यातून, स्वित्झर्लंड कडून, पावसातून न्या. साहेब आम्ही कधी म्हटलो पावसातून न्या? आम्ही काय म्हणतोय ते समजून घ्या. शिन्नरला यायचंय, मग दोडीला यायचंय, दोडीच का हा, दोडीला यायचंय, चासला यायचंय, चासवरून देवठाणला यायचंय, देवठाणवरून परत तुमच्याच तालुक्यात घुसायचंय. इथं कुठं आला हो तुमचा वळण, पाऊस, धबधबा? कामीच गाईड करताय तुमच्यासारख्या नेता सगळ्या जनतेला. कधी म्हटलो आम्ही वळणाने न्या?
कधी आम्ही म्हटलो की सगळ्या स्वित्झर्लंड मधून फिरवा? साहेब तुमच्याकडून नाही हो अपेक्षा, तुम्ही मोठे आहे, पाठिंबा दिलेला आम्ही तुम्हाला, नेतेच मानलेले आहे तुम्हाला, तुम्ही आम्हाला समजून घेण्यासाठी एक बैठक द्या. आम्ही अजिबात वळणाने काय म्हटलेलो नाही. आणि तुमच्या एका अजून प्रश्नाचं उत्तर देऊन मला खाली बसायचंय. साहेब तुमची लोक तुमची आणि आम्ही कोणाचे साहेब? तुमच्या लोकांना तुम्ही असं म्हणालात की आपण जर आंबोऱ्यावरून जर रेल्वे आणली तर ती तुमच्या उसाच्या मळ्यातून न्यावा लागेल. चालेल का तुम्हाला तुमच्या उसाच्या मळ्यातून दिलेले? तुमची लोक तुमची, तुमचा ऊस तुमचा. आणि मी साक्षीदार आहे, अजून गेलो नाही आणि याददाश्त बरी आहे. निळवंड्याचे उच्चस्तरीय कालव्याची लढाई झाली, निम्नस्तरीय कालव्याची लढाई झाली. मी नव्हतो त्या लढाईत, कारण मला माहित होतं की जी मागणी मधुकर पिचड साहेबांनी घेतली आहे ती होणार नाही. ते लढ्यात होते मधुकर पिचड साहेब. उच्चस्तरीय कालव्याच्या लढाई नंतर एक लढाई झाली आहे आणि ती लढाई झाली आहे निम्नस्तरीय कालव्याचं अस्तरीकरण, पाईप कालवे करा आणि खालून पाणी घेऊन जा. माझ्याकडे गिरजाई जाधव साहेब आले, ते म्हणाले आजीत लढ्यात यावं लागेल तुला. म्हटलं जो लढा फिजिबल नाही त्याच्यात मला ओढू नका. आणि कागद त्यांच्या पुढे ठेवले, म्हटलं याच्यातून हे फिजिबल नाहीये, हे होणार नाहीये. पिचड साहेबांना माझा निरोप द्या, तुमचं नेतृत्व मान्य आहे परंतु हे होणार नाही, पाईप खालून जाणार नाहीत, हे फिजिबल नाहीये. मी जे आहे ते आहे. ते म्हटले नाही तरी आम्हाला करायचे, त्यांनी लढाई केली. सगळे लोक गेले संगमनेरला, जोरात संघर्ष झाला, सगळे लोकांनी केबिन तोडली, आतमध्ये घुसले, सगळे साक्षीदार आहे तुम्ही. प्रचंड लढा झाला, मुंबईला बैठक ठरली, मुंबईला बैठकीला सगळे लोक गेले. आम्ही नव्हतो लढ्यात, आम्ही सांगितलं होणार नाही, नव्हतो, नाही होणार, मी सांगितलं होतं. तिथे बैठक झाली, देवेंद्र फडणवीस साहेब होते, 20 मिनिट बैठक झाली, 20च. आणि फडणवीस साहेब म्हटले पुनर्वसन वगैरेच्या मागण्या मान्य, परंतु उद्या जेसीपी पाठवा. आणि साहेब लोक रडत होते की कमीत कमी 15 दिवसाची मुदत द्या, आमचा ऊस आम्ही कापून आणतो आणि जनावरांना घालतो. लोक रडत होते की आमची मका आहे, घास आहे, तेवढं कापायची परवानगी द्या, तेवढं कापून आणून जनावरांना टाकतो. साहेब 15 दिवसाची सुद्धा परवानगी दिलेली नाही. साक्षीदार आहे अजून लोक, आणि लय काळ नाही झालेला. उभ्या पिकात जेसीपी घातलेत, उभ्या पिकामध्ये बुलडोझर घातलेत आणि उभे पिकं चिरून दोन्ही बाजूने पाट घेऊन गेलेत. तुम्ही म्हणाले पाट आले तर पाणी तरी येईल, रेल्वेतून तुम्हाला काय मिळणार आहे? साहेब मग आमच्याकडून ज्यावेळी पाट गेले त्याच्यातला एक थेंबर सुद्धा आम्हाला मिळालेला नाहीये निम्नस्तरीयचा. तुमची लोक तुमची आणि आम्ही कोणाचे साहेब? आम्ही येण्यासारखे तुम्हाला आपले मानतोय, चुकीचं मानतोय का आम्ही? ते सांगून टाका आम्हाला. संगमनेरचे शेतकरी आपलेच आहेत, त्यांच्याशी दुश्मनी नाही. आणि बघा भाऊ, आता बोलले कोणतरी इथे येऊन, चला आमच्या मनामध्ये आता काय करायचं, केमिकल लोचा झालेला आहे आमचा, सगळ्यांना आपलं मानायचं. आमच्या मागण्यांचं पत्रक लिहिताना पण आम्ही काय लिहितो बघा, आत्ता तपासा काय लिहितो. नाशिक, देवठाण, संगमनेर, बोटा मार्गे पुणे. आम्ही अजूनही संगमनेरला विसरायला तयार नाही, अजूनही नाही, मागणीच्या स्तरावर सुद्धा नाही. आणि साहेब तुम्ही आम्हाला असं म्हणता, आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला बोलवा, आमचं काही संगमनेरवाल्यांना काहीतरी आम्ही वाईट काहीतरी कमी पडलो असेल अजून काही काढून द्यायला तर आम्हाला बोलवा. पण एकदा आम्हाला बोलवा. अकोल्यात त्यांच्या पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांना मला विनंती करायची, सगळ्यांना केली पाहिजे ना, त्यांना मला विनंती करायची आहे की एक बैठक थोरात साहेबांबरोबर आमची लावा. आम्हाला डायरेक्ट पण जाता येतंय, फोन नंबर आहेत, पण तुमच्या थ्रू लावा. आणि आम्ही स्वित्झर्लंड घाटाघाटानं वळणानं म्हणत नाही, फक्त एकच स्टेशन येताना आणि बाहेर पडताना असे 2 स्टेशन मागतोय. एकदा येऊ द्या देवठाणला, तुमच्याकडे न्या, आणि एकदा बोट्याला दर्शन घडवा, डायरेक्ट जाऊ द्या. आमची मागणी समजून घ्या, ताकद द्या थोरात साहेब. विखे थोरातांचं तुमचं काय भांडण आहे, आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. आमचा जीव बारीक. ते मी नेहमी म्हणतो, अमेरिकेच्या आणि रशियाच्या भांडणामध्ये बुटांनी पडू नये, त्याची मिरची होईल. आता विखेंच्या थोराताच्या भाषणामध्ये आपण गरीब माणसांनी पडू नये, आपली मिरची होईल. आम्हाला पडायचं नाही, पण आम्हाला समजून घ्या.
आणि नाही समजून घेतलं तर मग आता जशी भाषणं झाली तशी उद्या झाली तर त्याला मात्र माफ करा, आम्हाला जबाबदार धरू नका. सत्यजित तांबे साहेब, आपण पुढाकार घ्यावा असं आम्ही म्हणालो संगमनेरला. तुम्हीच पुढाकार घ्या, तुमचे सगळ्या पक्षामध्ये कॉन्टॅक्ट आहे म्हणून आम्ही तुम्हाला म्हटलो, तुमचे सगळे लोक फोन उचलतात म्हणून म्हटलो. 22ला तुम्ही चांगला कार्यक्रम घेतला, नंतर तुम्ही फिनलँडला गेलात, तुमच्या कुटुंबाची ट्रिप होती. आम्ही समजू शकतो, प्रत्येकाला कौटुंबिक आयुष्य आहे. चला आयुष्यभर असं काहीतरी म्हणजे कौटुंब वगैरे लागतं. एक कॉम्रेड कारभारी उगले, आता मला जाताना म्हणतील तू कधी गेला होता तिला घेऊन साधा संगमनेर पर्यंत ते सांग. ती बिचारी अजूनही दवाखान्यातच आयुष्यभर. हरकत नाही, ज्याचं त्याचं कौटुंबिक आयुष्य. आपण म्हटलो थांबू. तुम्ही म्हटले निवडणुकीचे फॉर्म माघार घ्यायचं काम चालू आहे, तोपर्यंत डॉक्टर थांबा. आम्ही थांबलो. मग आम्ही फोन केला, तुम्ही म्हटले त्यांनी बैठकीला तारीख दिलेली आहे, 6 तारीख होऊ शकते, पण त्यांच्या निवडणुका चालू आहेत. आम्ही समजून घेतलं. सत्यजित तांबे साहेब, मी परत एकदा सांगतो, आंदोलन हा आमच्यासाठी दररोज जीवन जगण्याचा मुद्दा आहे. सकाळी उठलं की याचं काय झालं हे स्वप्नामध्ये येतं आणि म्हणून आम्ही आंदोलक आहोत. विनय सावंत, अजित नवले, महेश नवले असतील, दराडे असतील, सगळे हे सगळे कार्यकर्ते, मच्छिंद्र भाऊ आहेत, जालिंदर भाऊ आहेत. दुसरा काहीच प्रायोरिटी नाहीये. रेल्वे एवढीच प्रायोरिटी, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. त्यामुळे तुमच्या अनेक प्रायोरिटी असतील, पण आमची ही प्रायोरिटी आहे. कारण आम्हाला माहिती आहे डेडलाईन किती आहे, 1 फेब्रुवारी. त्याच्यानंतर पेशंट 100% एक्सपायर्ड, 1 वर्षासाठी एक्सपायर्ड. मग किती पण सलाईन लावा, किती पण टॉनिक द्या, 1 वर्षभर काहीच नाही गिरीजात आहे. आणि म्हणून प्रायोरिटी म्हणतो, एक दिवस महत्वाचा आहे, रोज महत्वाचा आहे, पळावं लागणार आहे. आणि म्हणून विखे साहेब, म्हणून थोरात साहेब, म्हणून सत्यजित तांबे साहेब, 1 मिनिट सुद्धा वाया घालू नका. म्हणून वाकचौरे साहेब, म्हणून वाजे साहेब, म्हणून कोल्हे साहेब, 1 मिनिट सुद्धा वाया घालू नका. डॉक्टर किरण लहामटे आणि खताळ साहेबांना मला विनंती करायची आहे, तुम्ही आमचे आमदार आहात. पक्ष तुमचा कोणताही असो, पण लोकांनी आमदार म्हणून तुम्हाला निवडले, त्याच्यामुळे अकोल्याचे आमच्या सगळ्यांचे आमदार तुम्ही आहात. आणि संगमनेरचे, सगळ्या संगमनेरच्या जनतेचे आमदार खताळ साहेब आणि तुम्ही दोघं राज्याचे प्रतिनिधी आहात, राज्याच्या सभागृहाचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला मला विनंती करायची आहे, हे बरंचसं घोंगडं कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अडलेलं आहे. अजित पवारांकडे तुमचे चांगले संबंध आहे, मला माहिती आहे. तुम्ही ठरवलं, तुमचा शब्द ते टाळत नाहीत, तुमचा फोन ते कधी नंतर करतो असं म्हणत नाहीत. मला तुम्हाला विनंती करायची आहे, अजित पवार साहेबांकडे आपण जावं, त्यांच्या माध्यमातून घ्या. डायरेक्ट सुद्धा तुमचे कॉन्टॅक्ट देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आहेत, जालिंदर भाऊ तुमच्या बरोबर आहेत, बाकी विनयजी वगैरे बाकी सगळे लोक आहेत. कृपा करून पुढाकार घ्या. खताळ साहेबांना पण मला सांगायचंय, कृपा करून पुढाकार घ्या. बिलकुल आम्हाला न्यायची गरज नाही, आम्ही शिष्टमंडळात असण्याची बिलकुल गरज नाही. उलट कदाचित त्या डॉक्टर अजित नवले समोर दिसला की काही लोकांना परत तिथे मागच्या सगळ्या आठवणी आल्या तर तुम्हाला मी अडचणीचा ठरवायचो. देवेंद्र फडणवीस साहेबाला या आलं मग परत काहीतरी मांडून जाईल, मला नेऊ नका साहेब. मी अडचणीचा ठरत असेल तर मला दिल्लीला नेऊ नका, मला मुंबईला नेऊ नका, तुम्ही जा, तुम्ही पुढाकार घ्या, दोघे जण आमदार खासदार मिळून. परंतु डेडलाईन साहेब 1 तारखेच्या आतली आहे, त्याच्यानंतर नाही होणार. पेशंट मरणार आहे आणि म्हणून 8 तास आहे. सगळ्यांनी सगळे प्रयत्न करा, सगळ्यांनी सगळीकडे जा. आंदोलनाची बाजू आम्ही सांभाळणार आहे, तिथून आम्ही पळ काढणार नाही आहोत. सदाशिव साबळे, अभिनंदन. खरोखर आई अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आजारी आहे, पण तरी ते पोटतिडकीनं बोलले आणि ते म्हटलंय की मी जर असतो आणि कोतुळचा जर चौक असता तर तंबू पडला असता आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठलो नसतो. देवठाणच्या भावांना मला सांगायचंय, बघा एक तंबू पडतोय का या चौकामध्ये. रोज सकाळी जायचं यायचं, दिवसभर बसायचं, संध्याकाळी घरी जा, संध्याकाळी खरंच घरी जा.
बिबटे बिबटे येतात रात्रीचे, 2 कार्यकर्ते नेले ओढून, बातमी व्हायची. पण तंबू टाकता येतोय का अरुणराव, विचार करा. पक्ष पार्ट्या झेंडे पाहू नंतर, पण इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस लिहिलं जाईल की हा तंबू एक देवठांच्या या 4 लोकांनी चालवला आणि शेवटपर्यंत बहादरासारखे लढले. विनंती मला, बघा, विचार करा. एक बैठक करा गावची, आणि गावची बैठक करून एक तंबू, जसं आंदोलनचं एक केंद्र लागतं, पुणतांब्याच्या कर्जमाफीच्या आंदोलनाचं एक केंद्र होतं, पुणतांबे केंद्र होतं. अरे पुणतांब्याचं आंदोलन संपलं, पण तरी अजून पुणतांब्याचं नाव कर्जमाफीच्या आंदोलनातून पुसलं गेलेलं नाही. इतिहास जोपर्यंत आम्ही जिवंत राहू तोवर पुणतांबे म्हणत राहू. रेल्वेच्या आंदोलनातून देवठाण नाव पुसलं न जाऊन देण्याची एक ऐतिहासिक कामगिरी तुमच्या हातून होऊ शकते. बघा काय जमतंय का. वर्गणी काढू, तंबू टाको आणि चालू, आणि वाऱ्यासारखे फिरू. एक केंद्र इथं देवठाणला व्हावं, आंदोलनाचं केंद्र. फक्त किती तारखेपर्यंत चालवायचंय? फक्त किती तारखेपर्यंत? 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला झालं नाही, समजून घ्यायचं आपण फसलेलो हो, शब्द पाळलेला नाही, विषय संपला. पुढची बात पुढे ते आणि मग आपण काय करायचं ते नंतर. पण तोपर्यंत एक केंद्र आपल्याला चालवता येते का, मला विनंती तुम्हाला करायची आहे. दुसरं बहादरांचं अभिनंदन आहे, ते बोट्यावाल्यांचं. आपण अभिनंदनच केलं पाहिजे. ते लढलेत प्राणपणाने आणि सातत्यानं लढताय, मिशन मॅन म्हणून लढतायत. आता पाहिले दोघांचे भाषण, अभ्यासपूर्वक आहे, राजकारण वगैरे नंतर, पण त्यांना लढायचंय आणि त्यांना कळालंय की आपण काय गमावू राहिलोय. इतिहास घडवताना मी तुम्हाला सांगतो, या अशा प्रकारे मिशन असणाऱ्या लोकांची गरज असते. अभिनंदन मला त्यांचं करायचंय. ते 12 तारखेला लढा करतायत. मी अगोदर माहिती घेतली. ते म्हणले डॉक्टर, मला डायरेक्ट नाही म्हणले, पण आपण जरा बाजून माहिती काढली. ते म्हणले आम्हाला लोकांचा लढा उभा करायचा, इथं राजकारण आणायचं नाही. मी म्हटलं योग्य भूमिका आहे. राजकीय पक्षांचे नेते तिथे गेले की राजकीय चर्चा होतात. तुमचं व्यासपीठ तुम्ही पुणतांब्यासारखं उभं करतात, अभिनंदन आहे, आमचा पाठिंबा आहे. परवा दिवशी आम्ही तिथे बसलो, मी भूमिका मांडली, या बहादरांना पाठिंबा आपण दिला पाहिजे. आपण म्हणलं पाहिजे की लढा पोरांनो, आमचं राजकारण तुम्हाला अडवं येतंय, आम्ही राजकीय पक्ष बाजूला राहू, तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही करताय, आमचा पाठिंबा आहे. जनतेनं त्या आंदोलनात गेलं पाहिजे आणि त्यांचं जे लढा आहे त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. पत्रकार भावांनी एक काहीतरी भूमिका मांडली आहे. ते म्हटले आम्ही तंबू टाकणार, याला लढा म्हणतात. अकोल्यात एक माणूस तुम्हाला सापडणार नाही, असा एक माणूस, विरोधातला सत्तेतला एक माणूस तुम्हाला असा सापडणार नाही ज्याच्या अंगात चळवळीचा किडा नाहीये. ही मातीच अशी आहे, ही लढाऊ माती आहे, राघोजी भांगरेंची माती आहे, ही तंट्या भिल आणि क्रांतिकारकांची माती आहे, ही बुवा नवलेंची माती आहे, मुरली मास्तरांची माती आहे, सकृबुदा मेंगाळांची माती आहे, अमृत मेहताची माती आहे. हे पत्रकार आहे, तरी ते म्हटले की आम्ही आंदोलक आहे, आम्ही तंबू टाकितो आणि आंदोलन करतो. अरे अभिमान वाटतो या मातीवर, तो यासाठी. ते वाट नाही पाहत कोण नेता कोण पुढारी, काय मिळेल काय नाही मिळेल. सगळ्या पक्षामध्ये हो, एकही पक्ष सापडणार नाही की ज्याच्यामध्ये चळवळीचं अंग नाहीये. सगळे लढाऊ नेते आहात. आणि म्हणून तुमच्या वतीनं तुम्ही ते सुरू करा. कोतुळला आव्हान करून मा भाषण संपवतो. जावं लागेल आपल्याला मदत करायला, एक बैठक घेऊ. पण जशी परिषद इथं झाली सदाशिव, तशीच परिषद एक त्या चौकामध्ये होणं अपेक्षित आहे. सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे जा. लामटे साहेबांचे समर्थक असतील, उद्या अजून बीजेपीचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, सगळ्यांना जाऊन हात जोड. जसं आम्ही जोडले इकडे, गरज वाटली आम्ही जोडायला येतो. पण एक परिषद आपल्याला त्या पट्ट्यामध्ये घेण्याची गरज आहे. आणि एक राजूरला, ह्या 2 परिषदा आपल्याला तातडीने घ्यायला पाहिजे. लोकांच्या मनातले संभ्रम दूर करण्यासाठी या परिषदा आहेत, त्यांना एकत्र करण्यासाठी परिषदा आहेत. आणि मोठा लढा होणार आहे 1 फेब्रुवारी नंतर. राज्य नाही देशात गाजेल असा लढा होणार आहे. या बंधनाखाली बसलोय हा शब्द आहे आपल्या सगळ्यांना. त्याची तयारी आपल्याला करायची आहे. या परिषदांमधून लोकांना तयार करायचं आहे. कोण शब्द पाळेल नाही पाळेल, शस्त्र म्यान करायची नाहीयेत. मध्यंतरी आपला विषय झाला महेशराव, जरा मी थोडा नाराज पण झालो.
अनेक लोकांना असं वाटत होतं की जरा मंत्रालयात बैठक आहे, तुम्ही कशाला त्या देवठांचं करता. मी म्हटलो असं नसतंय. एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे लढ्याची तयारी दोघं एकाच वेळी करायची असते. आणि म्हणून कोतुळची परिषद हा पुढचा पडाव आपल्याला अकोल्यात करायचा आहे. राजूरची परिषद पण आपल्याला करायची आहे. स्वप्नील धांडे, नामदेव भांगरे, बांडे लोक पसरू राहिलेले आहेत की आमचं जी मागणी दुसरी आहे आपली, शिर्डी पासून अकोले घोटी, लोक वेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडतायत. क्लिअर करावे लागणार आहेत, विश्वासात घ्यावं लागणार आहे. शत्रुभाव नाहीये, पण का मागतोय? आदिवासींना सुद्धा आपल्याला विसरायचं नाहीये. अरे आलेत ना ते, हातवर करा जरा. शेंडी घाटघर पासून खडकी पासून आले ते लोक पाठिंबा द्यायला. आलेत आपल्या बरोबर. आणि राजे स्वतःच तिकीट काढून आलेत, गाड्या नव्हत्या पाठवलेल्या. त्या लोकांमध्ये आपल्याला जाऊन त्यांना आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. त्यांना विश्वास द्यावा लागेल की ही मागणी तुमची आहे. आणि म्हणून 2 परिषदा आपल्याला घ्यायच्या आहेत. या 2 परिषदा, एक तंबू पत्रकारांचा, एक तंबू देवठांचा आणि एक रास्ता रोको बोट्याचा. आणि सगळ्या नेत्यांना परत परत विनंती, कोणालाही जाऊन भेटा, आम्हाला नेऊ नका वाटलं तर कोणालाही भेटा, पण जे काय करायचं ते 1 तारखेच्या आत करा. नाही केलं तर तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून, बजावण्यापासून कमी पडलात. हा शिक्का हा सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्हाला लावावा लागेल. आणि म्हणून हात जोडून विनंती आहे, काय जे करायचं ते पेशंट मरण्याच्या आत करा, 1 तारखेच्या आत करा. भावांनो, आंदोलनातली भाषणं आक्रमक होतात. कुणी दुखावलं गेलं, परत हात जोडून विनंती करतो, माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. व्यक्तिगत काही लढाई नाही, परंतु लढाई जी आहे प्रामाणिकपणाची आहे. एकोप्यानं एकत्र येऊया, ताकदपणाला लावूया, परत एक इतिहास घडूया. काही लोक म्हणायचे आम्ही मामलेदार मारला, आमची पिढी म्हटली आम्ही निळवंड्याचे उच्चस्तरीय कालवे केले. भावांनो, तुम्ही नक्की म्हणाल आम्ही अकोल्यात रेल्वे आणली. हे म्हणण्याची संधी आहे. आपल्या सैनिकांना मला विनंती करायची, आभार मानायचे. आले, सकाळपासून बसलेत 500च्या 500 लोक. ते म्हणाले आम्ही तुमच्या लढ्यामध्ये असेल, तुम्हाला परत एकदा जय हिंद आहे, तुम्हाला माझ्या वतीनं सलाम आहे, तुमचं अभिनंदन आणि आभार मानायचे. सकाळी आपले पोरं सगळे फिरले आपल्या बरोबर. मला भाषण करताना बहा नायकवाडींच्या विचाराला अभिवादन केल्याशिवाय खाली बसता नाही येणार. ही कमिटमेंट आहे, ही कमिटमेंट आहे. राजकारणाचा प्रसंगी त्रास होईल हे माहित असताना सुद्धा त्यांचे चिरंजीव म्हटले जा. आणि रेल्वेसाठी पोरं अगोदर बोलवतो, मोर्चात काढतो. अकोल्यात पण दिले, इथे पण दिले. वैभव पिचड साहेब, कॉलेज तुमच्या ताब्यामध्ये आलेलं आहे. बघा काय जमतंय का. बाळ नायकवाडी आणि त्यांचा वारसा चालवणारे साथ करतायत. तुम्हाला एक ऐतिहासिक संधी या सगळ्या लढ्यामध्ये भाग घेण्याची आहे. होईल हो, तुम्ही आमचे समर्थक, तुमचे समर्थक, एकदा आंदोलनाचे समर्थक होण्याची संधी सुद्धा घेऊन बघा. हे तुम्हाला सुद्धा मला सांगायचं आहे. इतरही वेगवेगळ्या संस्था आहेत, आपल्याला पत्र लिहायचे आहेत. एकनाथ मेंगाळ आलेत शमशेरपूरवरून, तिथं आहे कॉलेज, शेंडीला आहे, राजूरला आहे. सगळ्या ठिकाणी पत्रांची मोहीम घ्यायची आहे. सह्यांची मोहीम आमच्या पक्षाच्या वतीनं घेतली. कॉम्रेड उगले सह्यांच्या कागदावर वेळ हातोडा दाखवत होते. कॉम्रेड, मला विनंती करायची आहे की सगळ्या पक्षाने त्यांचे चिन्ह छापून सह्यांच्या मोहिमेचे फॉर्म काढा. तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावा आणि गावागावात जाऊ द्या. तुमचा एक प्रकारे प्रचार सुद्धा त्यातून होईल, होऊ द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण रेल्वेचा प्रचार त्यातून होतोय, हा आमचा स्वार्थ आहे. सह्यांची मोहीम गावागावात घेऊन जा. जो लढा 1 तारखेनंतर होणार आहे त्याची ही नांगरणी आहे. फॉर्म भरणं, अर्ज करणं, पत्र लिहिणं, प्रभात फेऱ्या काढणं, पोरांना घोषणा पाठ करायला लावणं. आणि डॉक्टर, तुम्ही जरा सकाळच्या याला नाही आले, तुमच्या या मित्राने एक चांगली कुरघोडी केलेली आहे ती तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की काय त्यांनी घोषणा काय लिहून दिल्या पोरांना घोषणा काय लिहून दिल्या. देवा मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या, थोरात मामा रेल्वे द्या, ते किरण मामा रेल्वे द्या पण म्हटलेले आहेत. ते किरण मामा रेल्वे द्या असं पण जोरात म्हटलेले आहेत.
त्यामुळे मामा, आता सगळ्या मामांना मला विनंती करायची आहे, तुमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत महाराष्ट्रभरातल्या, त्यांना खुश केलं, एकदा भाच्यांना खुश करण्यासाठी पुढाकार घ्या आणि ही रेल्वे आमच्याकडे येऊ द्या. तुम्ही लढ्याचं नेतृत्व करा, रेल्वेचं सुद्धा नेतृत्व तुम्हीच करा. स्टेअरिंगवर तुम्ही बसले, आम्ही काय आमचं तुम्हाला सलामच आम्ही करू, पण या सगळ्याचं नेतृत्व तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी करा. एकोप्यानं लढाई लढूया. आज निवांत वेळ होता म्हणून थोडं जादा बोललो, पण मळ काढून टाकण्यासाठी बोललो, भूमिका क्लिअर करण्यासाठी बोललो. एकोप्यानं पुढे जाऊया एवढंच बोलतो. थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम.